पुढली बातमी अशी आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातली न्यायालय पेपरलेस झालेली आहेत। डिजिटायझेशनमुळे कोर्टाच्या कामांना वेग आलाय। राज्यातला हा पहिलाच प्रयोग कमालीचा यशस्वी ठरलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या न्यायालयांनी आता काट टाकली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातले सगळे कोर्ट आता पेपरलेस झाले आहेत। कोर्टाचं काम पेपरलेस व्हावं यासाठी हाती घेण्यात आलेला पहिला प्रयोग यशस्वी झालाय आणि जिल्ह्याच्या सर्व कोर्टांमध्ये तो राबवण्यात आलाय। त्यामुळे खटल्याची सगळी कागदपत्र, स्टॅम्प पेपर, स्टॅम्प फी हे सगळे दस्तऐवज डिजिटल झाले आहेत। पेपरलेस कोर्टामुळे कामकाजात कमालीची गतिमानता आली आहे। जसं कोर्ट फी पेपर, जे स्टॅम्प पेपर असतात, न्यायालयीन शुल्क, ते सुद्धा कागद असतात। तसे प्रकरणं जे दाखल होतात, टाईप केलेले पिटिशन असतात, ते पण सुद्धा कागदांवरच असतात। म्हणजे मूळ फाईल आपण म्हटलं की कागदाचा गठ्ठा आपल्या समोर येत असतो, परंतु ई फायलिंगमध्ये ही कागद आपण कागदविरहित न्यायालयाच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचा एक प्रयत्न आहे। ई फायलिंगमुळे कोर्टात कुठल्याही कागदपत्रांचे ढिगारे दिसत नाहीत। डिजिटल प्रकरणं असल्यानं सुनावण्या सुद्धा वेगाने होत आहेत। ई फायलिंगमुळे कोर्टाच्या प्रकरणांचा निपटारा वेगानं होताना दिसत आहे। ई पेपर पेपरलेस ही सुरुवात असेल। आज सर्वसामान्य जनता सुद्धा या कालप्रवाही झालेली आहे आणि या सुसंगत असं हे न्यायालयाचं नवीन प्रकरण सुरू झालेलं आहे। या निमित्तानं खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि अधिक कालप्रवाही झालेली आहे। त्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य पक्षकार ज्यांच्यासाठी न्यायव्यवस्था राबली जाते, वकील बांधव आणि एकूणच जी ही न्यायव्यवस्थेची यंत्रणा याला होणार आहे। ई फायलिंग यंत्रणा सर्वसामान्यांना समजावी यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व कोर्टातील डिजिटायझेशनच्या प्रयोगाचं यश राज्यातल्या इतर कोर्टांसाठी रोल मॉडेल ठरेल यात शंकाच नाही। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।